हिंदीच्या सर्वश्रेष्ठ कवयित्री लिहितात, जब ज्वाला से प्राण तपेंगे, जब ज्वाला से प्राण तपेंगे, तभी मुक्ति के स्वप्न ढलेंगे, तभी मुक्ति के स्वप्न ढलेंगे। उसको छूकर मृत सांसें भी होगी चिंगारी की माला, मृत सांसें भी होगी चिंगारी की माला। मस्तक देकर आज खरीदेंगे हम ज्वाला। म्हणजे काय, आजच्या या व्हिडिओमध्ये आणि विचारमंथनातून रमाईचे जीवनचरित्र व आधुनिक संदर्भ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि स्वतःमध्ये आचार विचाराची एक क्रांती, एक चिंगारी तेवत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणूनच महादेवी वर्माच्या या ओळी मला म्हणाव्याशा वाटल्या। खरं म्हणजे रमाई पददलितांची आई, रमाई म्हणजे शालीनतेची तेजोमय मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली। अशा रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898ला वनंद या गावी झाला आणि रमाईचं निधन 27 मे 1935 रोजी झालं। रमाई मायाळू, प्रेमळ, स्वज्वळ, समजदार, खंबीर, धाडशी, निर्णय क्षमता असणारी, विश्वासूपणा निभावणारी, संयुक्त कुटुंब पद्धतीत राहणारी आणि एक चांगली सुगरण, त्याचबरोबर सर्वांशी आपलेपणा जपणारी, दिलदारपणा दाखवणारी, दिलदारपणा ठेवणारी एक घरंदाज स्त्री म्हणजे रमाई। अवघ्या 9 वर्षाची रमाई असताना रमाईचा विवाह झाला। स्त्री ही जशी गृहिणी तशी ती संस्कारित समाज निर्माण करणारी माताही असते। समाजासाठी तिचं दायित्व खूप मोठं असतं आणि रमाईनं हे पूर्णपणे निभावलं। रमाईनं पूर्णपणे समाजासाठी जगली, आपल्या स्वतःच्या घरासाठी जगली, आपल्या स्वतःच्या परिवारासाठी जगली। अशा माता रमाईच्या व्यक्तित्वाच्या गुणाच्या आधारावर आपण या ठिकाणी रमाईचं जीवन आणि रमाईचं चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं म्हणजे रमाईच्या गुणवैशिष्ट्याबद्दल सांगावं तरी किती। गुणांचं वर्णन करता करता आणि ऐकता ऐकता आपण थकून जाऊ, परंतु रमाईचं गुणवैशिष्ट्य आणि रमाईचं कार्य आजही आजच्या ह्या वर्तमानातील महिलांसमोर आदर्शदायी ठरणार आहे। म्हणूनच आजच्या या वर्तमान काळातील स्त्रियांसाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी स्त्री म्हणजे रमाई असं आपल्याला म्हणावं लागेल। खरंच रमाईकडं पाहताना, तिच्याकडे, तिच्या जीवनचरित्राकडे पाहताना समाजातील सर्व स्त्रियांनी अशा या माता रमाईकडनं प्रोत्साहन आणि प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे। मग कशा पद्धतीने रमाई 28 वर्ष बाबासाहेबांना साथ दिली। आपल्या जीवन काळामध्ये रमाईनं 28 वर्ष बाबासाहेबांना साथ दिली आणि बाबासाहेबांवर रमाईचा खूप जीव, श्रद्धा, आदर, प्रेम सर्व काही होतं। पण कष्ट, जिद्द, चिकाटी, त्याग, संघर्ष, मातृत्व आणि प्रेम हे सर्व गुण आपल्या पत्नीमध्ये आहेत हे बाबासाहेब जाणून होते। तसंच बाबासाहेबांचं सुद्धा रमाईवर अतोनात जीवापाड प्रेम होतं। हे प्रेम म्हणजे निस्सीम प्रेम, निस्वार्थ प्रेम आणि एवढंच नव्हे तर आपल्या जिव्हाळाही होता आणि आपल्या पत्नीबद्दल आदरही होता, आत्मीयता होती आणि बाबासाहेबांना आपल्या पत्नीला सतत भेटण्याची ओढ ही असायची जेव्हा ते परदेशामध्ये शिक्षण घेत होते तेव्हा।
मग रमा ही चातक पक्षाप्रमाणे आपल्या पतीची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाट पाहत असे. उदाहरण जर सांगायचं झालं तर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिक्षण घेत होते आणि शिक्षण घेत असताना तिथं गेल्यानंतर बाबासाहेब रमाईला पत्र लिहितात की रमाईमुळे मला पुढील शिक्षण घेण्यासाठी संधी मिळाली. म्हणजे रमाईमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी मला संधी मिळाली एवढंच नाही तर इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल जेव्हा मी बोटीत बसलो आणि बोट सुरू झाली. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले. मला ही थोडं वाईट वाटलं, परंतु सुखदुःखाचे चटके सोसत नव्यानं उभं राहायचं असतं. पुढे बाबासाहेब म्हणतात, रामू, मी आगीच्या वणव्यातून जाण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. बाबासाहेब रमाईला पत्र लिहित असताना बाबासाहेब त्या पत्रामध्ये असं लिहितात की रामू, मी आगीच्या वणव्यातून जाण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. जर मी जिंकलो तर देशाला, माझ्या समाजाला प्रकाशमय करीन. तेव्हा या तुफानाच्या पाठीशी उभी राहा. तेव्हा या तुफानाच्या पाठीशी उभी राहा असं बाबासाहेब लिहितात. त्यानंतर रमाई बाबासाहेबांच्या या पत्राला पोयबावडा मुंबईतून आपलं मत, आपलं मन, आपलं हृदय उलगडून सांगते. ती म्हणते, मला कष्टाची तमा नाही, मला कष्टाची तमा नाही. माझं लग्न आपल्याशी झालं याचा मला सार्थ अभिमान आहे. बाबासाहेब, आपण खूप शिकावं, खूप मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे. मी सतत तुमच्या पाठीशी उभी राहीन, वाटेल ते कष्ट करीन. आमची चिंता करू नका, आम्ही आनंदी आणि सुखरूप आहोत. बाबासाहेबांना कुठलीही वेदना होणे, कुठल्याही यातना होणे, कुठल्याही संकटाची चाहूल लागू नये म्हणून रमाई अशा पद्धतीचं पत्र बाबासाहेबांना पाठवते. खरं तर बाबासाहेब आणि रमाई यांच्या पत्रातील संवादातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बाबासाहेब आणि रमाई यांचा संसार म्हणजे सामंजस्याचा व आदर्शाचा आगरच म्हणावा लागेल. आणि म्हणूनच आज माणसांच्या मध्ये, कुटुंबाच्या मध्ये आणि पती पत्नीमध्ये सामंजस्य असण्याची आजच्या या समाजाला खरंच गरज आहे आणि आवश्यकता आहे. रमाई बाबासाहेबांची प्रेरणा बनून बाबासाहेबांच्या सोबत सतत राहिलेली आहे. हे आपल्याला बाबासाहेबांच्या रमाईच्या जीवनचरित्रातून समजून घेता येईल. दुसरं, रमाईच्याबद्दल दुसरं आपल्याला असं म्हणता येईल की रमाईचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म होतं. रमाई कुठल्याही प्रसंगाला किंवा कुठल्याही घटनेला कसं सामोरं जावं हे रमाईकडून शिकावं आणि त्या प्रश्नाबाबत किंवा त्या समस्येबाबत रमाई अत्यंत सूक्ष्म असा विचार करायची, चिंतन करायची. म्हणूनच रमाईच्या बाबत आपल्याला सांगता येईल की रमाईचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म असं होतं. रमाईनं आपला संसार नीटनेटका केला, पण ती जेव्हा समाजातील दुःख, दारिद्र्य, शोषण, शोषित, शिक्षणाचं अज्ञान या संदर्भात बाबासाहेबांबरोबर चर्चा करत असे तेव्हा ती मनातनं अस्वस्थ व्हायची. काही कुटुंबातील माणसं दारू पिऊन घरात भांडणं करीत, आपल्या मुलांना कठोरपणे मारत, हे जेव्हा रमाईला ऐकायला मिळत असं तेव्हा रमाईचं संवेदनशील मन आणि तिच्यातील करुणामय भावना बेचैन होत असत. रमाईला सतत वाटायचं, या दारू पिणाऱ्या माणसाबद्दल काहीतरी उपाय करावा. ती मनातनं अत्यंत दुःखमय
होत असे. कारण तिची वेदना, तिचं ते बेचैन होणं, तिचं अस्वस्थ होणं हे बाबासाहेबांनाही माहीत होतं. आणि या पद्धतीचा विचार ती बाबासाहेबांजवळ बोलूनही दाखवत असे. याचाच परिणाम म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या अनुयायांना दीक्षा देताना 22 प्रतिज्ञांमध्ये मी दारू पिणार नाही ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी सर्व समाजाला दिली. तरी पण आज सुशिक्षित सज्ञानी लोकांच्या मध्ये ही प्रवृत्ती अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मग 22 प्रतिज्ञांचं काय, किंवा त्या 22 प्रतिज्ञांमधील मी दारू पिणार नाही ही जी बाबासाहेबांनी अत्यंत विश्वासूपणे समाजाला जी प्रतिज्ञा दिली, या प्रतिज्ञेवर आजच्या ह्या सुशिक्षित सज्ञानी लोकांनी विचार केला पाहिजे असं या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. ही प्रवृत्ती खरं तर आज तीव्रतेने वाढलेली दिसून येत आहे. आधुनिक पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे. मग गम है तो पार्टी, खुशी है तो पार्टी असं आजचा समाज म्हणत आहे. मग आपण ज्या 22 प्रतिज्ञांचं फक्त वाचन करतो, मग हे वाचन करणं कितपत योग्य आहे याचाही विचार करण्याची गरज आहे. तर मग आपण ज्या 22 प्रतिज्ञा घेतो त्या 22 प्रतिज्ञा खरंच आचरणात आणतो का? परंतु त्या आचरणात आणण्याची गरज आज निर्माण झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. रमाईची समाजाविषयीची जी तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. रमाई आपल्या अवतीभोवती काय चाललंय हे डोळे उघडे ठेवून पाहत असे. याचाच अर्थ असा की रमाईचं निरीक्षण समाजाकडे पाहण्याचं अत्यंत सूक्ष्म असं होतं. रमाईकडे कमालीचा विश्वासूपणा होता. रमाई विश्वासास पात्र होती आणि रमाईचा चांगुलपणा म्हणजे ती विश्वासूपणावर विश्वास ठेवत असे. बाबासाहेब आपलं शिक्षण पूर्ण करून लंडनहून भारतात जहाजाने येणार अशी बातमी आली. ह्या प्रसंगावरून आपल्याला निश्चितच समजेल की रमाईला स्वतःबद्दल किती विश्वास होता आणि ती त्याच दृष्टीने समाजाकडे पण पाहत होती. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. बाबासाहेब आपलं शिक्षण पूर्ण करून लंडनहून भारतात जहाजाने येणार अशी बातमी आली. पण ज्या जहाजाने बाबासाहेब येणार होते ते जहाज समुद्राच्या पाण्यात बुडाले अशी दुःखद बातमी समजली, सगळीकडे पसरली व ती रमाईपर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. बातमी ऐकून रमाई डगमगली नाही. फक्त एक सामान्य स्त्री म्हणून तिचं हृदय हळवं झालं खरं, पण तिला पूर्ण विश्वास होता की या जगाचा तारणहार, दलितांचा उद्धारक या जगातून जाऊ शकत नाही. आणि बाबासाहेब लंडनहून बॅरिस्टर बनून भारतात परतले होते. पत्नी असावी तर रमाईसारखी, जिच्या सकारात्मक ऊर्जेमुळे बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन उजळून निघालं. रमाईला स्वतःपेक्षा जास्त विश्वास हा बाबासाहेबांवर होता. तसंच बाबासाहेबांचा रमाईवरही होता. बाबासाहेब विदेशी होते आणि रमाई, तरीही त्यांना कधीच एकमेकाबद्दल अविश्वास दाखवला नाही. म्हणजे हे दोघं एकमेकापासून दूर असून सुद्धा एकमेकाबद्दल किती विश्वासूपणानं वागत आणि विश्वासूपणानं विचार करत हे आजच्या दाम्पत्य
जीवनाने पाहण्याची गरज आहे. आणि अशा या बाबासाहेब आणि रमाई हे जे आदर्श दाम्पत्य आहे, या आदर्श दाम्पत्याचा आदर्श आपल्यासारख्या समाजाने घेतला पाहिजे. म्हणूनच आदर्श दाम्पत्य म्हणून आज समाज त्यांच्याकडे पाहतो आहे. परंतु आजच्या या आधुनिक पिढीमध्ये अविश्वासामुळे बऱ्याचदा घटस्फोट होताना दिसतात. एकमेकांना समजून न घेता अविचारीपणा, अहंकार वृत्ती यामुळे पती पत्नी वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आधुनिक पिढीने समजदारीने आणि तटस्थपणे विचार करण्याची गरज आहे. संसारात तडजोड ही करावीच लागते. या मार्गाने आपण गेलो तर घटस्फोटासारख्या समस्येचे निराकरण थोड्या प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आजच्या या पिढीने आणि आजच्या या समाजाने जागरूकपणे चिंतन आणि मनन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. रमाई संयुक्त कुटुंबामध्ये राहणारी, लहानपणी लग्न झालेलं असलं तरीसुद्धा सर्व परिवारासोबत मिळून मिसळून वागणारी आणि कुटुंब एक कसं राहील ह्यासाठी सदैव विचार करणारी अशी रमाई होती. म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल की संयुक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब करणारी रमाई होती. रमाई लहानपणापासूनच आपल्या पाहुण्यारावळ्यात, आपल्या गोतवळ्यात वाढलेली. आई वडिलांविना पोरकी असलेली ही पोर तरीही मामा, काका यांच्या मायेच्या सावलीखाली झाकून गेली होती. मात्र रमाईच्या कुटुंबामध्ये सुभेदार रामजी वडिलांसारखे सासरे मिळाले, आईसारखी मीरा आत्या मिळाली व जिजाबाईही मिळाली. लक्ष्मी जाऊ असली तरी बहिणीसारखी या एकमेकीसोबत राहायच्या. आनंदासारखा पाठीराखा मिळाला. गौराव व शंकर ही रमाईची भावंडं सर्वजण एकत्र राहत. त्यातही बाळाराम व त्याचे कुटुंब यांच्यात कधीही अंतर पडू दिलं नाही. आल्या गेल्या लोकांसाठी ती सदैव झिजत होती. रमाईने आपलं जीवन आपल्या कुटुंबासाठीच समर्पित केलं होतं. रमाई माणूस म्हणून जगली आणि मानवता हे मूल्य रमाईने अंगीकारलं. आजच्या या परिस्थितीमध्ये जर आपण सूक्ष्मतेने पाहिलं किंवा विचार केला तर आजची ही पिढी किंवा आजचा हा समाज विभक्त होत चाललेला आहे. आणि या विभक्त कुटुंबामध्ये मैं, मेरा पती, मेरे बच्चे, बस इतना ही, याचाच प्रत्यय आजच्या या समाजाला येतो. तिसरा माणूस नको असतो. समजा नवऱ्याचे कुणी नातेवाईक आले तर घरातील वातावरण बिघडतं. याचा प्रत्यय येणाऱ्या पिढीकडून मिळत आहे. खरं तर जे वास्तव आहे आणि आजच्या या नवीन पिढीचे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. नात्याने जिव्हाळा निर्माण होतो, नात्याने आत्मीयता निर्माण होते, माणूस माणसाच्या जवळ येतो, आदर वाढतो, एकमेकाबद्दलचे दुःख कळतात, एकमेकाबद्दलचं प्रेम वाढतो. पण हे सर्व काही काळाच्या ओघामध्ये कुठंतरी मागं पडत चाललंय आणि नव्याने नवी मूल्य समाजामध्ये रुजवू पाहत आहेत. म्हणूनच येणाऱ्या पिढीवर मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार होण्याची आवश्यकता आहे. मीडियामुळे आजची पिढी एकलकोंडी होत चाललेली आहे. घरात कुणी तिसरा आला तर त्यांना आवडत नाही. आजी आजोबा घरात असतील
चांगल्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात आजी आजोबाकडनं व त्यातूनच संस्कारक्षम अशी पिढी निर्माण होत असते. म्हणून आजच्या या पिढीने या गोष्टीचाही विचार करणं आवश्यक आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं लहान मुलांवर संस्कार होत असतात आणि हे संस्कार आपण कधी शिकलो, आपण कधी हे संस्कार अंगीकारले हे आपल्याला उमजतही नाही, परंतु आपण घडत असतो. पण आज घडण्यापेक्षा बिघडण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि कुठेतरी या सर्व गोष्टीचं चिंतन होण्याची आवश्यकता आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला या समाजाकडे जेव्हा जेव्हा एक वेगळ्या दृष्टीने पाहत असतो आपण, तेव्हा कुठेतरी माझ्यासारखीला वाटत असतं की आपला हा समाज कोणत्या दिशेने चाललेला आहे आणि येणाऱ्या पिढीवर पुढं किती मोठं संकट आणि किती मोठं वादळ निर्माण होणार आहे याची चाहूल लागलेली आहे. आणि यातूनच आपण आपल्याला स्वतःला समाजाला सावरलं पाहिजे एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आणि ही खरं तर काळाची गरज आहे. यापेक्षाही आपण असं म्हणू शकतो की समयसूचकता माणसाकडे असली पाहिजे. म्हणजे जी समयसूचकता रमाईकडं होती ती समयसूचकता आजच्या या पिढीने सुद्धा घेतली पाहिजे. मग कसं तर रमाईच्या शोषिक वृत्तीमुळं बाबासाहेबांचं व्यक्तित्व घडलं. म्हणजे माणसानं संयमी पण असणं आवश्यक आहे, शोषिक असणं आवश्यक आहे. किती असावं आणि किती संयमी असावं हे प्रसंगानुरूप ठरवलं गेलं पाहिजे. परंतु रमाईने कधीही त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला नाही. सदैव त्यांच्याबरोबर उभी राहिली, सदैव त्यांना साथ देत राहिली. म्हणूनच रमाई आज सर्व समाजातील स्त्रियांचा आदर्श ठरलेली आहे. ज्यावेळी रमाईला आपल्या लेकरांना गमवावं लागलं तेव्हा बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय नको म्हणून बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांना सांगितल्या नाहीत. आणि हे रमाईसारखी एक आईच करू शकते. एका आईसाठी किती मोठं दुःख, पण तेही तिनं पचवलं. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या संसाराचा गाडा ओढणारी खरी अर्धांगिनी म्हणजे रमाई. ही चारित्र्याची मंगल प्रतिमा होती. रमाईच्या या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर किती संयमी व वेळेचं भान असणारी रमाई दिसून येते. काळाप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता रमाईकडे होती. आणि आपल्याला जर एखादा निर्णय घेण्याची वेळ आली तर ती विचारून सांगण्यात येईल असं रमाई म्हणायची. किंवा रमाईला जर असं एखाद्या प्रश्न विचारला की माता रमाई की आपल्याला काय वाटतं, तेव्हा रमाई पटकन उत्तर न देता रमाई असं म्हणायची की मी विचारून सांगते किंवा चर्चा करून ठरवूयात. म्हणजे किती समंजसपणा होता. एकाकी निर्णय घेण्यापेक्षा सर्व कुटुंबाशी चर्चा करून निर्णय घेणं हे रमाईकडं होतं. अशा कितीतरी गोष्टी मानव जीवनात घडत असतात, परंतु रमाईसारखी स्त्री दुसरी होणे नाही. रमाई सामान्य असून देखील असामान्य राहिली. जशी वेळ येईल तशी रमाई राहणारी होती. प्रसंगानुरूप निर्णय घेणारी रमाई होती. प्रसंगानुरूप समय सूचकता रमाईकडे होती. वेळ निभावून कसा नेवा हे रमाईकडून शिकण्यासारखं होतं. म्हणूनच सोज्वळ प्रतिमा असणारी रमाई आपल्या जीवनकाळात कशी जगली, किती यातना भोगल्या, किती संकटे झेलली, तरीही परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं हे रमाईकडून शिकावं. रमाईने सर्व नाती निभावली. म्हणूनच बुद्ध धम्माला अपेक्षित स्त्रीचा आदर्श रमाईच्या
व्यक्तिमत्वातून दिसून येतो. बहिर्गत सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला अधिक महत्त्व असतं, परंतु रमाईकडं दोन्हीही पद्धतीचं सौंदर्य असल्यामुळं रमाईच्या विचारांचं सौंदर्य अबाधित राहिलं. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं हे रमाईच्या प्रतिमेकडं पाहिल्यानंतर जाणवतं. रमाईचं अस्तित्व कितीतरी मोठं होतं. रमाईच्या आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील, परंतु रमाईचे गुणगौरव किती करावं यालाही कुठंतरी मर्यादा असण्याची गरज आहे. म्हणूनच रमाई ही समजदार तर होतीच, पण विचारीसुद्धा होती. खरं तर सामान्य पत्नीप्रमाणे रमाईच्याही काहीतरी अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून असायच्या, परंतु ती सर्वसामान्य पत्नी नाही आणि नव्हती हे तिला उमगत असे, आणि ही जाणीव बाबासाहेब वेळोवेळी तिला करून देत असत. अशिक्षित रमाची शिक्षित रमा झाली. अशिक्षित रमाची शिक्षित रमा झाली. बाबासाहेबांनी रमाईला घरीच लिहायला वाचायला शिकवलं. विचारी रमाईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे व त्याच उत्तर शोधण्याचा ती प्रयत्न करायची. यशवंताच्या जन्मावेळी आपला नवरा आपल्याजवळ असावा, एखाद्या सामान्य पत्नीप्रमाणे रमाईलाही वाटलं. परंतु बाबासाहेबांचा विचार येताच आपल्या मनाला रमाईनं समजावलं, सावरलं, आवरलं व बाबासाहेबांना समजून घेतलं, आणि म्हणून रमाईनं बडोद्याला बाबासाहेबांना नोकरीसाठी जाऊ दिलं. स्वतःचं दुःख विसरून ती इतरांचं सांत्वन करायची. संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. रमाई खूप मोठ्या मनाची व दिलदार होती. रमाईला जेव्हा शेजारच्या महिला दागिन्यावरून चिडवत, तेव्हा रमाई म्हणत असे, माझा दागिना म्हणजे माझं सौभाग्य, माझं कुंकू. एवढं विचारपूर्वक समर्पक उत्तर रमाई ही द्यायची. रमाईला कसल्याही प्रकारची तृष्णा नव्हती. रमाईला कसल्याही प्रकारची तृष्णा नव्हती. आहे त्या परिस्थितीत आनंदी व समाधानी राहण्याची कुशलता माता रमाईकडे होती. आधुनिक स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी स्त्रियांची उदाहरणे आपल्याला देता येतील. समाजामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्ती वाढीस लागण्यासाठीही कुठंतरी ईर्ष्या, द्वेष या भावनांमुळं निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. एखाद्या सामान्य नोकरदाराचं तुटपुंच्या पगारावर प्रपंच चालत नाही. अशा वेळी स्त्रियांनी आपल्या इच्छा आकांक्षा मनात ठेवून आपलं कितपत तुटपुंच्या पगारावर प्रपंच चालतो याचं भान ठेवलं पाहिजे. खरं तर साहित्यामधून कितीतरी गोष्टी किंवा समाजामधून उदाहरणाद्वारे या आपल्याला समजून घेता येतील. कुठलाही देणेकरी आपल्या दारापर्यंत येऊ नये व आपल्या घराकडे येणारा व्यक्ती हा आपल्या परिवाराला कुठंतरी अपमानजनक असं नाही वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं स्त्री आणि घरातील सर्व सदस्यांनी राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे रमाई आणि बाबासाहेबांचं कुटुंब होतं. मग काही समस्या या समाजामध्ये खरंच कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ज्या अपेक्षा असतात किंवा ज्या भावना मनामध्ये असतात त्या भावना या
कुठंतरी थांबवण्याची गरज आहे, म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मग माझ्या परिवाराचं पतन होणार नाही किंवा माझ्या समाजाचं पतन होणार नाही किंवा माझ्या समाजाकडे कोणीही बोट दाखवणार नाही, याची शाश्वती आपल्याला देता येईल. म्हणून किती अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, किती अपेक्षांचं ओझं घेऊन जगलं पाहिजे, याचाही विचार आपण केला पाहिजे. खरं म्हणजे आपण वेगळ्या प्रतिष्ठेमध्ये, वेगळ्या प्रियतेमध्ये आणि खोट्या प्रतिष्ठेमध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच गोष्टी माणसाला विनाशाकडे नेत असतात. मग विनाशाकडे जाण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी आपण बाबासाहेब आणि रमाईच्या जीवनमूल्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्याकडे बघून कुठंतरी काहीतरी घेण्याचा, शिकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच माझं घर, माझा परिवार, माझा समाज, माझा देश हा नैतिकतेनं जाण्याची शक्यता आहे आणि नैतिकतेनं राहील आणि अशा पद्धतीने हा सर्व समाज अबाधित राहील, हा विश्वास या ठिकाणी वाटतो. म्हणून आपण आज रमाईच्या जीवनचरित्राबद्दल, रमाईच्या गुणवैशिष्ट्याबद्दल, रमाईच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर काहीतरी सांगावं, काहीतरी मांडावं, जी मनात कुठंतरी खंत आहे आजच्या या पिढीबाबतची, आजच्या या वर्तमानातील महिलाबाबतची, ती व्यक्त व्हावी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आलेली आहे. तर आपण माझे जे विचार आपल्याला आवडले ते विचार आपण जरूर घ्यावे, जे विचार आवडले नाहीत ते विचार आपण या व्हिडिओमध्येच ठेवावे, एवढंच सांगून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण हा माझा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐकावा व मला समजून आपण घेतला त्याबद्दल आपले पूर्णतः धन्यवाद.